म्हणजे नाही नाही, हे तुम्ही बोलले बाकीचे लोक, तुम्ही कोणाशी बोलता माझ्याबद्दल? म्हणजे मी कोणाबद्दल म्हणजे तुमच्याकडे बोलली नाही, पण तुमचे ते रिव्ह्यू येतात ना Instagramवर आणि ह्याच्यावर, तर त्याच्यात ते सगळे सांगताना बोलतात की आम्हाला एवढा फरक पडला, तेवढा फरक पडला. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी समृद्धी मॅमने दिल्या आणि समृद्धी मॅमने बोलल्याप्रमाणे आम्ही जे फॉलो केलं तर त्याचा आम्हाला खूप फरक पडला असं सांगतात. तुम्ही Instagramवर आहे ना तुमचं, मग मी ते Instagramवर जे मेसेजमध्ये तो नंबर घेतला आणि मग तुम्हाला कॉल केला मी. हां. अच्छा, म्हणजे हां. Instagramवर मला कमेंट्स आलेले तुम्ही वाचले का? वाचले. हो, हो. अरे तुमचे आहेत सर्व म्हणजे बऱ्याच पैकी आहेत ना, हां. म्हणजे सरांचे आणि ते बाकी तुमचे मेंबर आहेत त्याच्यापेक्षा जास्त तुमचं नाव आहे प्रत्येकाच्या तोंडावर. अच्छा. अच्छा. हां. त्या समजून सांगतात, छान माहिती देतात आणि त्यांच्या बोलण्याप्रमाणे जे केलं त्याचा आम्हाला योग्य तो फायदा पण मिळाला आणि आम्ही आता पुरे बरे झाले. आम्ही एवढ्या वर्षाच्या त्रासातनं बाहेर पडलो. तर आता आम्हाला आनंदी आनंद म्हणजे लोकं अक्षरशः सांगतात की आम्ही एवढे एवढे पैसे डॉक्टरला मोजत होतो, तर आज आमचे 3 महिन्याला ₹3400 जात आहेत 3 महिन्याच्या कोर्सला. पण तेच आम्ही महिन्याला 5-5, 10-10 हजार ॲलोपॅथिक पण घेत होतो, आयुर्वेदिक पण घेत होतो, तरी पण फरक पडत नव्हता. असे रिव्ह्यू दिलेत. अरे बापरे! हां. ना Instagramवर वाचा ना, मी ते बघूनच तेव्हा ऑर्डर केली होती की म्हणजे मला मग ते त्यांचे सगळ्यांचे अनुभव ऐकून मला वाटलं मी पण ह्याच कॅटेगरीमध्ये आहे. कारण मी आता माझ्या नवऱ्याचे किती पैसे संपवले ह्या 2 वर्षात. माझ्या नवऱ्याने कुठे नाही नेलं की ही एकदा बरी होऊ दे, म्हणजे अक्षरशः त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं डॉक्टरांकडे बोलताना की मी हिला एवढं औषध करतोय आणि ही बरी का नाही होत. आणि म्हणजे माझ्या नवऱ्यांचं सांगणं एकच होतं की हिचं खाणं-पिणं पण नाही, काम एवढं रास करते. आता एवढ्या बायका जाड्या आहेत आणि हिलाच का हे असं आलेलं आहे. हो, असे अक्षरशः त्यांनी टेन्शन मध्येच आलेले की ही म्हणजे खात-पीत पण नाही आणि खरोखर माझं सटर-पटर खाणं पण नाही आणि दिवस-रात्र आधी-मधी चरायचं ते पण नाही माझं आणि तरी पण शरीर कमी होत नाही. जीव तोडून काम पण करायची. हां. तर नहीं, त्याच्यावरून बघा अक्षरशः ते हां. म्हणतात ना, चलने से अगर वजन कम होता तो भैंस इतनी मोटी नहीं होती. तेच. असं आणि काही मग ते नाही त्यांना पण बघा. टेन्शन होतं म्हणजे आता काय 2 वर्ष घरात व्यवस्थित सोय नाही झाली, टिफिन चुकला, म्हणजे बरं नसल्याने मला आणि जो जिकडे बोलेल त्या दवाखान्यात घेऊन गेले. पैशाचा विचार पण केला नाही. कोण बोलतं तिकडे का तर ही बरी होऊ दे, चालायला लागू दे. मूल आता अशी ते मॅडम, काठी घेतली. तुम्हाला ना मी पळायला लावेल आणि तुमचा हां, रिझल्ट एक नंबर अव्वल नंबरचा निघणार आहे. म्हणजे मला त्याच्यात म्हणजे हे बघा शेवटी कसं असतं माहिती का, म्हणजे हां, मी एक माझं ड्युटी करते. मला तर हां, माझं काम पण होतंय, माझं ड्युटी पण होतंय. बाकी हां. काही नाही. पण एक मला पण तुमच्या मागे रिझल्ट चांगला भेटणार आहे ना. हो ना. मला अक्षरशः तुमचे पण माझ्या मुलाने फीडबॅक पण घेतले. ह्यावेळेला डोळ्यात पाणी काढलं की मी हां? काठी धरली. काठी धरली तर मुलगा म्हणायला लागला की मम्मी ते काठी धरलेली तू बघवत नाही आम्हाला. काम करणारी बाई आहे ती काठी तू लवकर सोडायचा प्रयत्न कर. पण तू काठी घेऊ नको. असं त्याला म्हणजे मनामध्ये होतं ना ते पोरांना काठी थोडंसं. सुटली ना, आता तुम्ही चालताय ना बिना हो, आधाराचे. मला खूप हो. तेच, आनंद तेच. झाला. आता तुम्हाला पळवायचंय आपल्याला. तुमचे हो ना. मला सुंदर सुंदर भेटले पाहिजे. मला माहिती हो. नाही कमेंट्स एवढे सुंदर सुंदर येतात नाही, नाही. Instagram तुम्ही नाही करत Instagramवर ना मी. प्रत्येकाचं असं हे बघा म्हणजे जास्त करून आहे ना तुमचंच नाव आहे जेव्हा ऑर्डरी कोणी दिलेल्या आणि अनुभव सांगताना वगैरे आणि बरेच जण म्हणजे असे तुमचं नावाचं सगळं पॉझिटिव्ह रिझल्टच आहे. ज्यांना तुम्ही माहिती दिली आणि ते म्हणतात की बोलायला कंटाळत नाही. त्या 1-1 तास सगळ्याकडे बोलून समजून सांगतात. औषधाची पूर्ण माहिती देतात. त्याच्यानंतर आपला विश्वास बसतो आणि आपण ऑर्डर पण करतो की चला घेऊन बघूया समृद्धी मॅम बोलल्यात म्हणून. असे रिव्ह्यू आहेत तुमचे. हं, हं. हां. मग मला पण मग काय वाटलं की अरे मी तर ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये ह्या लोकांना जो त्रास आहे तो सगळा मला पण त्रास आहे. तर म्हणून मग मी म्हटलं आता एवढी औषधं करतेय मी आणि हा जर शेवाळ तर सगळ्या आजारावर जर चांगलं करते तर मी घेऊन घ्यायला काय हरकत आहे म्हणून मग मी तुम्हाला कॉल करून मी ऑर्डर हे केली तुमच्याकडे बोलल्यावर. असं.
असं झालं. ठीक आहे. ते आपल्याला सगळ्यांनी जुन्याच ॲड्रेसवर मॅडम द्यायचंय ना आपल्याला आता? ॲड्रेस आहे ना तुमच्याकडे? हां. हां, एवढं माझं हां, म्हणणं कसं आहे, हे बघा डबल पैसे घाल, अजून थोडं आपलं वेट लॉस झालं, तुमचं अजून हां, आपलं न्यूट्रिशनची भर झाली ना, अजून एक हां, महिना फक्त आहे ना हेच कंटिन्यू करा आणि मग आपल्याला हां, हे पण कंटिन्यू करायचंय वेट लॉससाठी आणि स्पेशल तुमच्या पायाचं पण देऊ, म्हणजे तुम्हाला बी परवडेबल होईल. काकांना हां. काही तुमच्या हबीला बी त्रास होणार नाही लई पैशांचा, आहे की नाही? एखादा हां, माणूस हां. करतो तर त्यांना त्रास देऊ तेच नये तेच आपण. हो ना, कमीत तेच ना. कमी आणि शेवटी हं, कसं असतं माहिती का? आता हां. तुमची बॉडी त्याच औषधाला रिस्पॉन्स करते. तर हे करते. गोष्टी 70 हं, आता म्हणजे माझ्या पद्धतीने तुम्हाला आहे ना रिझल्ट 70% म्हणजे हं, 70% हं. आलेला आहे. माझ्या हिशोबाने हां, बरं का. अजून हां, हो. 30% राहिलेलं आहे. हां, 30% राहिलेलं आहे. हां. तर ते पण होणार मॅडम. आता मी तर हो तुम्हाला ना. ना 6 महिन्याचा कोर्स आपल्याला करायचा आहे. नंतरून हं, लाईफभर वजन मेंटेनमध्ये कसं राहायचं आणि तुम्हाला हं, बीपी, शुगर आयुष्यात भविष्यात कधीच होणार नाही याचं सुद्धा एक हं. छोटंसं तुमच्या खिशाला परवडेल इतकं एक आपल्याला स्पिरुलिना एक कंटिन्यू करायचं आहे लाईफभर हां. हो, हो. ठिबकन हो, हो. वगैरे नाही सगळं करणार सोडून ना. द्यायचंय. चिरुनीला करणार ठिबकन सोडून कंटिन्यू कर. स्किन पण तुमची हां, छान झाली बोलले, बाकीच्या पण गोष्टी म्हणजे खूप हां, म्हणजे आनंदी आनंद लाईफमध्ये खूप आनंद हां. होतो. आता हो, हो, तर हो. अभी अभी तो शुरुआत है, आगे आगे देखो हं, होता है हं. क्या, है ना? नाही, नाही, नाही. असं खरंच तुम्ही हे बसला करत राहा, विषय. लोकांना चांगलं सांगत राहा आमच्याबद्दल. बाकी काही नाही. मी नाही, ऑर्डर नाही. करते तुमच्या सांगू. नाही, नक्कीच. डिस्पॅच. तर मला अनुभव आला तर मी तर कधी पण माझं असं असतं की जर मला काही गोष्टीचा फरक पडला ना, तर मी माझ्या मित्रमंडळींना पण सांगते की एखाद्याला गरज आहे आणि मी तडफडताना बघते त्यांना, तर मी त्यांना सांगते तुम्ही अमुक ठिकाणी जावा, फोन करा आणि तुम्ही स्वतः माहिती घ्या आणि तुम्ही औषधं घ्या सांगते. हं, हां. हं. आता माझा फरक पडला की मी माझ्या मिस्टरांना पण चालू करणार. माझं पूर्ण बरं झालं ना, हं. की मी त्यांना पण चालू करणार. कारण त्यांना पण शुगर आहे ना. आता शुगर कंट्रोल आहे त्यांची. हां. पण आता ते सध्याला नाही मग ॲडमिट होऊन तुम्ही आले होते. हो, दोघं कंटिन्यू करू शकतात. दीड महिने जाईल तुम्हाला दोघांना. काका पण हां. चांगले म्हणजे राहतील. आता आता त्यांना काय झालं, की आता ना हल्ली हिमोग्लोबिन एकदम लो झालं त्यांचं आणि लीड धातू जो असतो, शिसा धातू शरीरात, ते जरा त्यांच्या जास्त प्रमाणात झालं. तर ते ॲडमिट होते आता. तर ऐका आता ह्या ना. हॅलो. त्यांना त्यांना ह्या वर्षी सगळ्या गोष्टींसाठी जरा मना केलेलं आहे. म्हणजे ते अक्षरशः बेड रिटर्न गेलेले. मरणातनं परत आणलंय मी त्यांना. एवढं त्यांच्याबरोबर झालेलं. आता या 2 महिन्याचीच गोष्ट आहे ही. ऐका हां. ना मग मॅमजी, तुमच्याकडे असं ऑलरेडी झालं. तुम्ही काय 3 महिन्याचं औषध काही एकदम नाही खाते. काकांना गरज आहे. हिमोग्लोबिन खूप वाढतं माझं स्वतः. मी जिवंत उदाहरण हां, आहे. हां. तेच. मी नाही मला हा आता रिपोर्ट चांगले यायला लागलेत. मग हा वर्ष जरा स्किप करते कारण डॉक्टरांनी बोललं थोडंसं ते पाळते. नंतर पुढच्या वर्षीपासून म्हणजे त्यांना पण चालू करेन मी ते. ठीक आहे, ठीक आहे. जशी हां. तुमची इच्छा. त्यांचं वजन-बिजन कंट्रोल आहे. आता शुगर पण कंट्रोल आली. आता रक्त पण वाढलं. आता 12 वर आलं. 5 वर गेलेलं एकदम. आणि बापरे! अनकॉन्शियस माझं होऊन तर हां. त्यांना अनकॉन्शियस होऊन त्यांच्या पोटात पण जखम झाली आणि ते शिसा धातू जास्त झाला. ते कशाने की कुठलं असं आयुर्वेदिक औषध त्यांनी घेतलं की त्याचा डोस जास्त प्रमाणात झाला. असं. हां. ते म्हणजे कोणाच्या सल्ल्याने नाही, मित्रांनी सांगितलं म्हणून घेऊन मागवलं आणि घ्यायला लागले तर त्यांना त्याचा उलटा परिणाम झाला. हां. असं झालं. तर कोणाचं म्हणून काही ऐकायचं नाही. कोणी काही पण सांगतं. आपल्या मनावर, हां. बुद्धीवर संयम ठेवायचा. मागच्या वेळेस कोण तेच, येडा तेच. माणूस आला, नाही कोणी म्हणला म्हणजे कोणी खूप सांगते. भयानक परिस्थिती झालेली. म्हणजे अतिशय नाही ॲडमिट केले तर माणूस हातात भेटला नसता एवढी परिस्थिती डॉक्टरने मला सांगितली स्पष्ट. तसंच मी आणि मुलाने लगेच धाव घेतला आम्ही. पटापट ॲडमिट केले इमर्जन्सीमध्ये. पटापट रिपोर्ट निघाले. डॉक्टर छान मिळाले. 6 दिवस ॲडमिट होते. रक्त चढवल्यामध्ये मुलाने रक्ताची बाटली दिली. हां. म्हणजे सगळं काही पटापट झालं. एंडोस्कोपीचा रिझल्ट पण चांगला आला आणि आता रिकव्हरी पण व्हायला लागली. एकदम वीक झाले. घाबरवून टाकलं होतं अक्षरशः. म्हणजे ते तोंडाने मला बोलत होते की माझं नाव संध्या आहे. म्हणजे प्रतीक्षा पण आणि संध्या पण माहेरचं सासरचं. तर मग त्या म्हणायच्या की संध्या मला काहीतरी कर वाचव, नाहीतर माझा जीव जातो असं वाटतंय मला. असं म्हणजे तोंडाने मला बोलत होते. मग माझी काय अवस्था असेल सांगा. इतकी मी म्हणजे घाबरून गेलेले. काय आहे माझा माणूस चांगला आहे त्यामुळे निर्व्यसनी आहे. कसला त्रास नाही मला.
हा त्याच्यामुळे अशा माणसासाठी जीव तुटतो असं. कारण फॅमिलीला सगळ्याला बांधून ठेवलेलं आहे प्रत्येकाला असं. आणि त्या माणसाच्या तोंडात आहे ना नाही शब्द नाही कधी. माझा म्हणजे आम्ही बोलायच्या अगोदर हातावर ठेवलेलं आहे सगळं. मुलगा बाप बेटे तर दोस्त सारखे राहतात. माझी असं. पोरगी म्हणते मम्मी तू किती वेळ बोलती. मी म्हणलं जाऊ दे बाई माझी आई येते बोलू दे मला. हो तेच ना. ती काय म्हणते म्हणता? माझी पोरगी म्हणते जेवायचं नाही का मम्मा तुला. आवर हा. लवकर किती वेळ बोलती तू. कोण बोलते? माझी मुलगी. हो ना. हम्म. हं.